खरीप पूर्व हंगामाच्या मीटिंगसाठी सर्व अधिकारी आपण या ठिकाणी बोलवले होते। जिल्हा अमरावती विभाग, मी आता नागपूरवरून आलो, नागपूर संपून। तर आपल्या अमरावती विभागाचे जिल्हाधिकारी असतील, सीओ असतील, या सर्वांनी कृषी विभागाचे MSCBचे असतील किंवा आपल्या कृषी विभागाला जे जे संबंधित वेगवेगळे डायरेक्टर हे सर्व आले, सर्वांनी माहिती दिली। आणि या माहितीप्रमाणे आपल्या या अमरावती विभागामध्ये शेतकऱ्यांसाठी येणारा जो हंगाम आहे त्या हंगामामध्ये जे काही वेगवेगळ्या तालुक्यामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये जे बियाणे लागतात ते बियाणे जे आहे ते उपलब्ध किती आहेत, त्या मागणीप्रमाणे आहे किंवा त्याच्यामध्ये काही शॉर्ट आहे। खताच्या बाबतीत आपल्याला युरिया असेल, मिश्र खत असेल, याचीही सर्व आढावा घेण्यात आला आणि त्या माध्यमातून त्यांच्या स्टॉक पूर्ण चेक करण्यासाठी ज्या अधिकाऱ्यांना जबाबदारी दिली होती त्या अधिकाऱ्यांनी सर्व अशी आपली माहिती दिली। आमच्या अनेक योजना ज्या आहे त्या योजनेच्या माध्यमातून त्याचा आढावा घेतल्यानंतर जी मला माहिती मिळाली त्यामध्ये कोणत्याही बियाण्याचा शॉर्टेज येणार नाही, खताचा शॉर्टेज येणार नाही, अशी जबाबदारी सर्व आमचे जिल्हाधिकारी असतील, जिल्हा कृषी अधिकारी असतील किंवा CO असतील किंवा त्यांच्या संबंधित असलेल्या खात्याला असलेले ज्या काही वेगवेगळे विभाग असतील या सर्व विभागांनी आपापल्या पद्धतीने दिली। आणि मला वाटतं का या वर्षी हवामान खात्याने जी काही माहिती दिली त्या माहितीप्रमाणे 96% हे पाऊस हा सरासरी राहील, त्यापेक्षा 5% कमी जास्त होतो। त्यामध्ये 5% कमी जास्त मध्ये कमी झाला तर थोडी अडचण येऊ शकते, जास्त झाला तर 100% किंवा त्याच्यापेक्षा पुढेही जाऊ शकतो। अशा पद्धतीचा नागपूर विभागाचे जे काही हवामान खात्याचे अधिकारी होते त्यांच्याशी मी नागपूरमध्ये मीटिंग घेऊन अमरावतीला आलो, त्यावेळेस त्यांनी ती माहिती दिली। अशा पद्धतीने आपल्याला काही जिल्ह्यामध्ये काही नाविन्यपूर्ण योजनाही काही जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या आहेत। त्यामध्ये विशेषतः संत्र्याचा आजच मी पाहिलं एक व्हॅन, त्याला त्यांनी आमच्याकडून बी त्यांना 90% अनुदान देण्यासाठी पुढं कसं न्यायचं आहे आता त्यांनी जिल्हा नियोजन मंडळमधून दिली। अशा सर्व एकंदरीत माहिती आपण पाहिली तर अनेक जिल्हाधिकाऱ्यांनी काही चांगलं काम केलेलं आहे, काही लोकांनी प्रस्तावित काम केलेलं आहे। आमच्या 4ही विद्यापीठामधून वेगवेगळ्या भागामध्ये त्यांनी जे नवीन आणली त्या बद्दल अंतिम रूप देऊन त्याला सर्व नियमाप्रमाणे परवानग्या घेऊन ते लोकांसमोर नवीन वाहन बी येतील। त्याच वेळेस जुने जे वाहनाची जी डिमांड आहे, जुने जे कंपन्या कोणत्या घ्यायच्या आहे, काय घ्यायचं आहे ते शेतकऱ्याचा अधिकार आहे, परंतु शेतकऱ्याच्या मागणीप्रमाणे सर्व दुकानामध्ये, सर्व गोडाऊनमध्ये किती माल आहे, कुठं स्टॉक आहे, कसा आहे, त्याच्या रेटमध्ये किंवा ऑन सिस्टीम ही चालणार नाही। शेतकऱ्याची अडवणूक फसवणूक होणार नाही, शेतकऱ्याचा सीझन वाया जाणार नाही, याची तंतोतंत माहिती आम्ही घेतली आणि ती माझ्या माहितीप्रमाणे समाधानकारक आहे। नाही, हेच प्रश्न आजही डॉक्टर बोंडे साहेबांनी त्या ठिकाणी आमच्या मीटिंगमध्ये मांडलं। हे खरं आहे का हरभरा खरेदी शेतकऱ्यांच्या माध्यमातून काही कमी झालेली आहे, काही लोकांनी ऑनलाईन केली, परंतु जो जिल्ह्याचा जो टार्गेट होता त्यापेक्षा जास्त उत्पन्न आल्यामुळं, परंतु ती सिस्टीम सुधारण्यासाठी आजच मी आमचे डवले साहेब सचिव आहेत त्यांना आदेश दिला का अशा पद्धतीने केंद्र सरकारकडे माहिती देताना ज्या विभागामध्ये चना जास्त पिकवला जातो त्याची तंतोतंत माहिती सरकारकडून जायला पाहिजे, जेणेकरून खरेदी करताना केंद्र सरकारला अडचण येणार नाही, राज्य सरकारच्या कर्मचाऱ्याला येणार नाही। हे ह्या वर्षी थोडाफार जे काही माहिती आहे ती माहिती पणन विभागाकडून गेलेली होती, नाफेडच्या खरेदी आणि पणनच्या परंतु कृषी विभागाकडून जी माहिती जाते त्या माहितीमध्ये यापुढे कोणतीही चूक होणार नाही याची दक्षता निश्चित घेतली जाईल। आणि चना खरेदीच्या बद्दल ज्यांचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन झालेले त्यांच्याबद्दल सन्माननीय मुख्यमंत्री महोदयाला मी आजच याच्याबद्दल बोलणार आणि याच्यामध्ये जे चना ज्यांच्याकडे आहे त्यांची खरेदी होणार। साहेब, चूक झाली मी यासाठी मान्य करू लागलो का कृषी विभागाकडून तशी माहिती कदाचित पणन संघाने घेतली नाही, पणन महासंघाने जे त्यांची सिस्टीम आहे, कारण की कृषीमध्ये 4-5 वेगवेगळे डिपार्टमेंट आहे, एक पणन त्याला लागलेलंच आहे, कृषीमध्ये आपण पाहिलं रोजगार हमी ते या फळ उत्पादन हे याला लागलेलं असे जे दुसरे जे खाते
आपण पाहिलं असेल का कृषीमधल्या पशुधन जो आहे तो बी कृषीमधलाच एक पार्ट आहे, परंतु त्याची माहितीप्रमाणे त्याचा खाता वेगळा आहे. अशा पद्धतीने आता नवीन वर्षासाठी जी काही पॉलिसी तयार केल्या जाईल त्या पॉलिसीमध्ये कुठेही अशा पद्धतीचे चूक होणार नाही. कारण की शासनाकडे जी माहिती जाती ती या जिल्ह्यामध्ये किती चणा आहे, त्या जिल्ह्यामध्ये किती खरेदी करायचं आहे, मग केंद्र सरकार आम्हाला टार्गेट देतोय आणि केंद्र सरकारने राज्य सरकारला टार्गेटमध्ये थोडा त्याच्यामध्ये तफावत आहे. याच्यानंतर अशी तफावत होणार नाही यासाठी मी बोलू लागलो. शेवटी काम करताना होऊ शकतो, आपण तुमच्या भाषेमध्ये तेही सांगितलं तर शेवटी पत्रकार बांधव आहे. माझ्या माहितीप्रमाणे हे जे चण्याचा प्रश्न जो आहे तो गंभीर बाब आहे. अशा पद्धतीने शेतकऱ्याच्या मालाची अचूक अशी माहिती ही आमच्या राज्य सरकारचे वेगवेगळे विभाग असतील पण त्या माध्यमातून ती जायला पाहिजे. यामध्ये शेतकरी बांधवाचा चणा खरेदीसाठी मी शासनाकडून आजच मुख्यमंत्री महोदयाशी चर्चा करून याच्यावर अंतिम निर्णय मुख्यमंत्री महोदय घेतील. कृषी सेवा केंद्रावाल्यांची मुदतपूर्व जर बियाणे विक्री केली काय कारवाई कृषी सेवा केंद्रावाल्यांनी मुदतपूर्व जी शासनाने मुदत ठरवून दिलेली आहे. नाही, आता कसं आहे का जी परिस्थिती आहे आपण त्यांना 1 तारीख दिलेली आहे. याच्या अगोदर ते विकू शकत नाही, विकण्याची परवानगी नाही. विकलं तर त्यांच्यावर कायदेशीर कडक कारवाई केल्या जाईल. मी आताच आमच्या अधिकाऱ्यांच्या मीटिंगमध्ये बोलून आलो का कायद्यामध्ये काही याच्यामध्ये दुरुस्ती करायची असेल, कारण की सहजपणे शेतकऱ्याची एखाद्याने फसवणूक केली आणि त्याला जमानत सहज मिळत असेल तर तशाही कायद्यामध्ये कडक कारवाई करण्यात येईल, जेणेकरून दुकानदारापासून तर कंपनीवाले जबाबदार आहे का, दुकानदार जबाबदार आहे का, शेतकरी बांधवाला आम्ही काही करू शकत नाही. शेवटी शेतकरी बांधवांनी काय करायचं, शेतकऱ्याचा तो वेगळा अधिकार आहे. परंतु राज्य सरकारने दिलेल्या तारखेच्या अगोदर काही लोकांनी माल विकला तर त्यांच्या विरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल. सोयाबीनच्या किमतीवर बाकी सोयाबीनचं अवलंबून असतं. मागच्या वर्षी वाढ झाली होती, यावर्षी काही महाबीजमध्ये वाढ होणार आहे? नाही, कसं आहे त्याच्यामध्ये शासनाचे आपण जे काही रेट ठरवून दिलेले आहे सोयाबीनचे त्याच्या खाली आलं तर शासनाची जबाबदारी आहे ते शासनाच्या नियमाप्रमाणे खरेदी करणं. आता आपण राज्य सरकारकडून जे काही केंद्र सरकारचा तो अधिकार आहे मूल्य साखळी कशी वाढवायची, किती पद्धतीने वाढवायची, किती टक्क्याने भाव वाढवायचे खरेदीचे, त्यांचे रेट फिक्स झाल्यानंतर याला आम्ही सरकारकडून आमच्याकडून आम्ही मागणी करणार आहे की सध्याच्या परिस्थितीमध्ये आजचे जे आपले रेट आहे ते याला वाढवायला पाहिजे. मग किती, जसं आपलं NDRFचे नियम होते ते नियम 6,800चे होते, आपण मागणी केल्यानंतर आता 8,000चं वर देण्याचा केंद्र सरकारने मंजुरी दिली आणि त्याच्या आता येणाऱ्या वर्षी त्याची नुकसान भरपाई मिळणार आहे. काही अधिकार जे आहे ते केंद्र सरकारचे, जसं आपण पाहिलं पीक विमा हे पूर्ण अधिकार केंद्र सरकारने त्यांच्याकडे ठेवलेले आहे. केंद्र सरकारच्या पंतप्रधान महोदयांच्या नावाने आहे. त्याच्यामध्ये काही आपल्याला दुरुस्ती करायची आहे तर आम्हाला ही मागणी करावी लागते. जी मागणी तुमच्यासारखे पत्रकार बांधव करतात किंवा शेतकरी बांधव करतात त्या शेतकरी बांधवांच्या मागणीप्रमाणे महाराष्ट्र सरकार केंद्र सरकारकडे करतो आणि केंद्र सरकार त्याच्यामध्ये दुरुस्ती करून आपल्याला रेट फिक्स करून देतो. नाही, मी तुम्हाला त्याची आकडेवारी देतो. आजच मला मीटिंगमध्ये मी सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हॉट्सअपमध्ये अनेक लोकांच्या अशा तक्रारी मी ऐकल्या होत्या. पंतप्रधान पीक विमा योजनेच्या अंतर्गत 22-23 मध्ये आपण प्रधानमंत्री विमा योजनेचा जो आपला खरीप हंगाम आहे याची एकंदरीत पाहिलं तर या विभागामध्ये 15,92,000 इतक्या शेतकऱ्यांनी सहभाग घेतलेला होता. 12,51,000 हेक्टर या विमाची सुरक्षित केलेला होता. त्यासाठी विमा हप्त्याची एकूण रक्कम 825 कोटी 26 लाख इतकी होती. यामधून शेतकऱ्याचा विमा हप्ता जो होता 140 कोटी 70 लाख रुपये इतका शेतकरी बांधवांचा होता. आणि या माध्यमातून खरीप हंगामाच्या दरम्यान नैसर्गिक आपत्तीमुळं पिकांचे जे नुकसान झालेले होते याच्या विमाधारक शेतकऱ्यांनी जे स्थानिक नैसर्गिक आपत्ती बाबीच्या खाली अर्ज केलेले होते ते अर्ज होते 10,43,000 इतके आकडे माझ्याकडे जे आहे तितक्या शेतकऱ्यांनी मागणी केली होती. ती मागणी केल्यानंतर त्याच्या पश्चात मग आपण काढणी म्हणजे सोंगणीच्या नंतर जे पंचनामे अंतिम करतो त्यामध्ये या बाबी अंतर्गत आपण 1,28,000 इतक्या लोकांची आणि 11,72,000 यांच्या पूर्वसूचना ज्या प्राप्त झाल्या होत्या त्या सर्वाचे पंचनामे पूर्ण झाल्यानंतर
8,14,000 54,000 शेतकरी जे आहे त्यांना 661 कोटी 16 लाख इतकी नुकसान भरपाई निश्चित करण्यात पूर्ण झालेली आहे. याच्यामध्ये जे शेतकऱ्यांची संख्या आहे ते आहे 37,490 शेतकऱ्यांची जी नुकसान भरपाई निश्चित सुरू आज झालेली आहे. त्यानंतर सध्या स्थितीमध्ये 8,14,000 शेतकऱ्यापैकी 650 कोटी 16 लक्ष रुपये इतकी नुकसान भरपाई आपण आत्तापर्यंत ऑनलाईन अदा करण्यात आलेली आहे. त्यामध्ये अपात्र ठरवण्याचे ज्या पूर्वसूचना 2,80,000 लोकांची नुकसानामध्ये प्रामुख्याने काही डबल नाव आले, काही ऑफलाईनमध्ये बी टाकले, काही ऑनलाईनमध्ये बी टाकले, अशी यांची जी आहे सूचनाचे 1,63,000 उर्वरित पूर्वसूचना व इतर कारणामुळे अपात्र ठरवले. फक्त आपण टोटल पाहिलं तर जी मागणी आहे 10,43,000 लोकांची, त्यापैकी 1,63,000 लोकांच्या उर्वरित पूर्वसूचना कारणामुळे अपात्र ठरवण्यात आलेले आहे. पण याला पात्र करण्यासाठी बी गावामध्ये कंपनीचा माणूस गेला असेल, तो शेतकरी बांधव त्याला वेळेवर मिळाला नाही, त्याचा फोन त्याला कनेक्ट झाला नाही, त्या सोसायटीचा चेअरमन असेल किंवा सरपंच असेल ते त्यांना भेटले नसतील, तर आजही हे काही आपण परमनंट बंद केलेलं नाही आहे. परंतु ज्यांची नुकसान झालेली, ज्यांची सूचना दिलेली आहे, ज्यांच्याकडं पीक विमा भरलेला आहे, असे लोक जे सुटलेले असतील, जिल्हा अधिकाऱ्यांना मी आजच आदेश दिले का अशा लोकांना शेतकऱ्यांचे बांधवांचा पीक विमा जो आहे तो नुकसानपासून विमाने आला त्यांनी मागणी केल्यानंतर झाला. काही लोकांची मागणीच केलेली नाही आहे. मागणीच नाही केलेली आहे म्हणजे सरसगट असं नाही आहे. याच्यामध्ये जे केंद्र सरकारने आम्हाला नियम बांधून दिलेले आहे, त्यांनी पूर्वसूचना द्यावी, त्यांनी ऑफलाईन ऑनलाईन अर्ज करावं. कृषी विभागामध्ये कृषी सहाय्यक प्रत्येक गावामध्ये आहे. तालुक्याच्या ठिकाणी आपला तालुका कृषी अधिकारी आहेत, यांच्याकडे बी ज्या मागण्या केल्या असेल असे शेतकरी इतके जे सुटलेले आहे यांचा अजून आपल्याला जी काही जबाबदारी आहे ही जबाबदारीमधून त्यांच्यावर आणि ही कंपनी जी आहे ती प्रायव्हेट नाही आहे. माझा अजून तुम्हाला एक माहिती द्यायची आहे का ही जी अमरावती विभागामध्ये केंद्र सरकारची जी कंपनी आहे विमा कंपनी तीच असल्या कारणाने त्यामध्ये शेतकऱ्याला कुठं धोका देण्याचा किंवा शेतकऱ्याच्या नुकसानापासून फळ काढायचा त्या कंपनीचा हेतू बिलकुल राहणार नाही. माझ्या माहितीप्रमाणे केंद्र सरकारची कंपनी असल्यानंतर याच्यामध्ये अजून काही चुका झाल्या असतील त्या कर्मचाऱ्याकडून किंवा त्यांच्या त्या तपासणी यंत्रणाकडून तर ते जिल्हा अधिकारी तपासून घेतील आणि त्याला न्याय देतील. निश्चित तुम्ही आज विचारचा प्रश्नच नाही आहे. सन्माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांनी 80% पदं भरण्याचा निर्णय घेतला 100 दिवसामध्ये. मी जे बोलू लागलो 100 दिवसामध्ये आपल्या या अमरावती विभागाच्या रिक्त पदाच्या जागा भरल्या जातील. मी हे जबाबदारीने तुम्हाला बोलू लागलो का महाराष्ट्र सरकारमध्ये सरकार बदलल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब आणि देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी हा जो निर्णय घेतला या निर्णयाची अंमलबजावणी चालू आहे. काही जे आदिवासी भाग आहे त्या आदिवासी भागामध्ये खालचे जे कर्मचारी भरण्याची जी सिस्टीम आहे त्या सिस्टीममध्ये गेल्या राज्यपाल महोदयांनी काही निर्देश काही आदेश दिले होते. त्याच्याबद्दल कृती आराखडा एकदा तयार जाण्यासाठी एक आठवडाभराची मुदत दिलेली आहे. सर्व कमिशनर किंवा कलेक्टर त्या भागामध्ये असलेले पद स्थानिक भरावे. स्थानिक यासाठी भरावे का तो आपण इकडचा मराठवाड्याचा माणूस विदर्भामध्ये दिला किंवा विदर्भाचा कोकणमध्ये दिला, कोकणचा माणूस पश्चिम महाराष्ट्रामध्ये दिला किंवा उत्तर महाराष्ट्रामध्ये, त्याच्यामुळे थोडी अडचण येते. त्यासाठी पहिला प्राधान्य विशेषतः त्या कृषी विभागामध्ये आमचे जे आदिवासी बांधव आहे त्यांच्या त्या खालच्या पदावर ते सर्व भरल्या जातील आणि ते नाही मिळाले तर मग दुसऱ्याचा विचार करावा अशा पद्धतीने आपण निर्णय घेतलेला आहे. पोखरा अंतर्गत ज्या लाभार्थ योजना होत्या त्या लाभार्थ योजनेसाठी प्रस्ताव घेऊन तुमचा काल पत्र आलेला आहे. पोखरा योजना बंद होणार आहे की काय? करेक्ट. हा तुम्ही चांगला एक मुद्दा मांडला कारण की त्याची मुदत अजून 4 महिने मला वाटतं बाकी आहे शेवटचे. आणि ज्या ज्या लोकांनी पोखरा अंतर्गत नानाजी देशमुख साहेबाच्या नावाने ही योजना चालू झाली होती त्याचा टप्पा आता संपू लागला.
संपण्याच्या अगोदर त्याचा पूर्ण आराखडा तयार करण्याच्या पूर्वी आम्ही टप्पा क्रमांक 2 विचारात घेतला. आता टप्पा क्रमांक 2 म्हणजे पहिले 4,000 कोटीची योजना होती. आता मी टप्पा क्रमांक 2 जो आहे 10,000 कोटी रुपयाचा नानाजी देशमुख साहेबाच्या नावाने जागतिक वर्ल्ड बँकेकडून आम्ही त्यांचा तसा करार झाला, ते आम्हाला तितका पैसा उपलब्ध करून देणार आणि येणाऱ्या 6 वर्षासाठी सन्माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयाशी आमची याच्याशी चर्चा झाली आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांनी याच्यामध्ये संमती दर्शवली आणि याच्यामध्ये खरं म्हणजे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयाचा मी मनापासून आभार मानल का पोखरासारखी टप्पा 2 मध्ये त्यांनी त्याला मंजुरी देण्याच्या तत्वता मंजुरी दिली आणि जागतिक वर्ल्ड बँकेने त्याला मंजुरी दिली. आता त्याची रूपरेषा आणि दिशाचा अंतिम टप्पा ठरू लागलो तर पहिली योजना तुम्हाला संपवावं लागेल. पहिल्या योजनेमध्ये जे लाभधारक आहे त्यांच्या लाभधारकापासून ते वंचित राहायला नाही पाहिजे, यासाठी आपण त्या योजनेमधला अंतिम राहिलेला शेतकरी ज्याला आपण एखादे कृषीची अवजारं दिली असतील, मशिनरी दिली असेल, ट्रॅक्टर दिला असेल, स्प्रिंकलर दिला असेल, वॉटरगन दिली असेल, ठिबक, ज्या आपण योजनेमध्ये अनेक योजनेमध्ये त्याचा समाविष्ट होता, त्या 15 जिल्ह्यामधल्या शेतकरी बांधवांच्या योजना ज्या पाईपलाईनमध्ये अंतिम टप्प्यामध्ये ते त्याच्यापासून वंचित राहू नये यासाठी आपण तो नवीन टप्पा 2 आणू लागलो. याच्यापेक्षा डबल 4,000 कोटीचा होता 10,000 कोटीचा. मी तर या राज्याचा कृषी मंत्री म्हणून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयाचे मनापासून आभार मानल का शेतकऱ्यांची हिताची योजना होती त्याला पुढं चालना देण्यासाठी त्यांनी मंजुरी दिली. एक मिनिट, एखादा दुसऱ्याला विचारू द्या ना. एक मिनिट नाही, सिबिलच्या क्रॉप लोनसाठी सिबिलची जाचाकाठी ऐका ना, सिबिल एक असा आहे का ज्यांच्याकडं कर्ज आहे त्या कर्जाची एकतर पुनर्गठन करावं किंवा त्या कर्जाच्या बद्दल भरण्याचा नियोजन करावं किंवा त्यासाठी सिबिलची जाचाकाठी त्याला शिथिल करून शेतकरी बांधवाला सहज कर्ज कसा मिळता येईल. मी आजच त्याची सूचना आमच्या आता जी खरीप हंगामाची जी मीटिंग झाली त्या खरीप हंगामाच्या मीटिंगमध्ये तशा सूचना जिल्हाधिकारी त्या पुऱ्या बँकिंग व्यवस्थेचे अध्यक्ष असतात त्यांना आदेश दिलेला आहे का याला जोडू नका. ज्या ठिकाणी आपत्ती आली असेल, ज्या ठिकाणी शेतकरी संकटामध्ये असेल अशा ठिकाणी त्याला नवीन संकट न येता या संकटामधून मार्ग काढा. त्याच्यामध्ये मी त्यांना हे सांगितलं की या नियमाप्रमाणे होतो, या नियमाप्रमाणे नाही होत, पण एक असा नियम आहे की त्याला नियमामध्ये बसून त्या शेतकरी बांधवाला मदत कशी करता येईल याच्याकडे सर्वांनी सहानुभूतीपूर्वक आज आदेश देण्यात आलेले आहेत. नाही आम्ही त्यावेळेस शिथिल केलं, आपण लक्षात घ्या, आपण त्यावेळेस शिथिल केलं म्हणून लोकांना लोन मिळालं. परंतु प्रत्येक वेळेस शेवटी बँकेमध्ये जो ठेवलेला पैसा आहे तो तुमचा माझा कोणाचा तरी आहे, शेतकरी बांधवांचाच पैसा आहे, तोच पैसा येतो, तोच ते बिचारे लोनच्या रूपाने देतात. तो पैसा एकदा ब्लॉक झाला तर मग दुसरा पैसा कुठून ते रुटीनमध्ये येणार. यासाठी त्यांना जी शासनाची आता नुकसान भरपाई आपण देणार आहे, एक शेवटचा टप्पा आमचा राहिला. तुम्ही पाहिलं असेल का या 6 महिन्यामध्ये 4 आपत्त्या आल्या. पहिली आली अतिवृष्टीची, ती जुलै ऑगस्टमध्ये आली, त्यानंतर आली सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये, त्यानंतर आली परतीचा पाऊस, त्यानंतर आला आता अवकाळी आणि गारपीट. हे सातत्याने तुम्ही पहा, रात्री बी नुकसान झालं. रात्री आपण कदाचित पाहिलं तर आमच्याकडं संभाजीनगर औरंगाबादमध्ये त्या ठिकाणची परिस्थिती पाहिली तर मोठ्या प्रमाणावर गारपीट झाली. नांदेड विभागामध्ये झाली. म्हणजे प्रत्येक विभागामध्ये आता एकही विभाग राहिला नाही. पहिले असा झिकझाक एखाद्या ठिकाणी गारपीट एखाद्या शेतामध्ये पडायची. आता अवकाळी पाऊस इतका पडू लागला, परंतु सीझन नसल्या कारणाने मोठ्या प्रमाणावर नुकसान भरपाई नाही आहे, कारण की शेतं खाली आहे. परंतु काही ठिकाणी बागायत जमीन आहे, त्या ठिकाणी फळबाग असेल, काही ठिकाणी आपण पाहिलं असेल भाजीपाला असेल, काही ठिकाणी आपण वेगवेगळे पीक आहे, निंबू आहे 1-2 एरियामध्ये, काही ठिकाणी डाळिंब आहे, काही ठिकाणी संत्रा आहे, वेगवेगळे पीक आहे. पीक इतके आहे की त्याच्याबद्दल जी झालेली नुकसान भरपाई आहे, या तुमच्याकडे अतिवृष्टी पूरस्थितीमुळे शेतीमुळे जे पिकाचे नुकसान झालेले होते, काही जमिना खरडून गेल्या होत्या, अशा सर्व अवकाळी पावसाच्या मध्ये 14,78,200 इतके नुकसानाचे जे आकडे आमच्याकडे आले त्यामध्ये
13,24,000 इतके नुकसान चे आकडे आलेले हेक्टरचे. त्यामध्ये नुकसान भरपाई पाहिले तर 1,604 रुपये 1,604 कोटी 65 लाख इतके रुपयाची नुकसान भरपाईचे प्रत्यक्ष आपल्याकडून आत्तापर्यंत वाटप केले. 363 कोटी अजून आपल्याला हे जे ऑनलाईन पद्धतीने शासनाचे जे मंजूर केलेले आहे याचे जिल्हा स्तरावर आता माहिती देऊन 19 मला वाटतं 1,968 कोटी रुपयाचा हे शासन स्तरावर मंजूर झालेले आहे. याची प्रक्रिया पाहिली तर शासनाने आतापर्यंत 835 कोटी रुपये हे जे आहे सातत्याचे पावसाची नुकसानाचे मंजूर केलेले आहे हे देणं बाकी आहे. अशा या वेगवेगळ्या नुकसान आहे. ह्यावेळेस तुम्ही पहा नुकसानाचे आकडे आपण पाहिले तर 6 महिन्यामध्ये 4 नुकसाना 6 महिन्यामध्ये 4 नुकसाना. हे तर बोलतानाही माणसाकडून चुकून जातो. म्हणजे हो ना तेच तर ऐका ना तुमच्या जिल्ह्याचा प्रश्न नाही, मी एकंदरीत राज्याची परिस्थिती सांगू लागलो. अमरावती जिल्ह्यामध्ये त्याच्यापेक्षा 2 शिल्लक आहे. 4च्या ऐवजी 6 आहे. पण शेवटी त्या शेतकरी बांधवांनी हवाल दिले होऊ नये. मी स्वतः माझा हा 3रा चक्कर आहे. माझ्या 6 महिन्यामध्ये मी अमरावतीला 3रा चक्कर आहे माझा. 3दा मी आलो, प्रत्येक वेळेस आलो. आता मी तर बांधापर्यंत जाणार, शेतकरी बांधवाला हात जोडणार, त्याला विनंती करणार. शेवटी कसं आहे काय ते संकटामधून त्याला बाहेर काढण्यासाठी सरकार मदत करेल याची गॅरंटी देतो. आणि ही गॅरंटी दिल्यानंतर हे टप्प्याटप्प्याने अजून अंतिम झालेला नाही. तुम्ही नुकसान भरपाईचा काल आकडा दिला, आज दुसरा होतो. आता मी तिकडे जाईल समजा पुणे विभागात तर 3रा होईल, नाशिक विभागात गेलं तर अजून होईल. नाही झाला तर तुमच्या सर्व पत्रकार बांधवांचा आभार मानाल का नुकसान. कारण की माझ्यापेक्षा जास्त अचूक माहिती तुमच्याकडे असते. तुमच्याकडे यासाठी असते की तुमची यंत्रणा जी आहे ती खालच्या लेवलवर काम जे करते. तुमच्या वेगवेगळे चॅनल आहे, वेगवेगळे वर्तमानपत्र आहे, त्यांची माहिती आल्यानंतर तेही आम्हाला शिकायला मिळतो, माहिती मिळते. त्यानुसार अंतिम नुकसान भरपाई शेतकरी जो नुकसान झालेला आहे तो नुकसानपासून वंचित राहणार नाही. मी पहिलेही बोललो होतो आणि आजही बोललो. आता शेवटचं तुम्ही बोला. कोणतरी एक मिनिट एकाला बोला, यांना बोला. आज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात निवडणुका होत आहे. त्यामध्ये जर पाहिलं तर अनेक ठिकाणी बोगस मतदान झाल्याचा जो आहे तो आरोप करण्यात आलेला आहे. अनेक ठिकाणी याच कारणामुळे राडा सुद्धा झालाय. नाही, काही ठिकाणी असं घडू शकतात पण अनेक ठिकाणी होऊ शकत नाही. माझ्या माहितीप्रमाणे बोटावर मोजणारे सर ऐका ना सर, होऊ शकतो ना काही ठिकाणी, मी कबूल करू लागलो. पण अनेक ठिकाणी आणि काही ठिकाणी याचा मी फक्त तुम्हाला हे हात जोडून सांगू लागलो का अशा पद्धतीने एकतर ग्रामपंचायत सदस्य, व्यापारी आणि विविध कार्यकारी सोसायटीचा सदस्य इतकेच मतदार असतात. तर या मतदारामध्ये घोळ होणं हे बी मला आश्चर्यच वाटतं. पण ठीक आहे, ज्या ठिकाणी झालं असेल, अशी अनियमितता झाली असेल त्या ठिकाणी शासन त्याच्यावर अंतिम निर्णय घेईल. शेवटी हा विभाग माझा नाही, परंतु पारदर्शक पद्धतीने मतदान करायचं असेल तर जे ओरिजिनल मतदार आहे ते बिचारे मतदानापासून वंचित राहू नये. एक नंबरला बसून नंबरच लागला नाही. कोकणमध्ये ते बारसूच्या रिफायनरीवर जे स्थानिकांनी विरोध केलेला आहे ते आंदोलन आज खूप चिघळलेलं आहे. खासदार विनायक राऊतांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे, अजून सोडलेलं नाही. आणि महिलांना सुद्धा पोलिसांनी अडवलेलं आहे. त्यामुळे काय सांगाल, पण खूपच रोष वाढतो स्थानिकांचा आणि मोठा राडा पण होतोय. आता खरं म्हणजे जे राडा करू लागले, जे शेतकरी बांधवांना त्या ठिकाणी वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करू लागले, त्यांची मला हात जोडून विनंती आहे की ही जी जागा डिसाईड केली हे मागच्या सरकारने त्यांच्याच नेत्यांनी केली. माझे नेते होते ते पूर्वीचे आता बोलणार माझेही पूर्वी ते नेते होते, ते आमच्या नेत्यांनीच ती जागा डिसाईड करून दिली. आता यांच्या नेत्याने त्यावेळची सरकार त्यांनी डिसाईड केली. आता हे सरकार अंमलबजावणी करू लागला, ते करू देत नाही. एखादी कंपनीला विरोध झाला, एखाद्या कारखान्याला विरोध झाला, एखाद्या प्रोजेक्टला विरोध झाला, ते उद्योगपती बाहेर चालल्या जातात, मग परत त्याच्यावर खांद्यावर बंधून ठेवून परत गोळ्या चालवतात. एक तर माझी सर्व विरोधी पक्षाला हात जोडून नम्र विनंती आहे का जे विकासाची कामं आहेत, जे काही राज्यासाठी आवश्यक आहे, अशा ठिकाणी राजकारण करू नये. निवडणुका आल्या त्यावेळेस जरूर निवडणुकीचं राजकारण करा. आता तुम्हीच सांगा का मी समजा आज ज्या पदावर आहे त्या पदाने मी काही सुचू लागलो, उद्या मी दुसऱ्या पदावर गेलो तर माझ्याच लोकांनी माझाच विरोध करायचा,
तर त्यावेळेस ही जी परिस्थिती आहे, शिवसेनेचे जे नेते, आमचे बी नेते होते, त्यांनी ही जागा सुचवली होती आणि आता त्याच जागेला त्यांचाच पार्टी विरोध करू लागली. तर याचा अर्थ विरोधला विरोध करायचा आहे. फक्त याच्यामधली सत्यता त्या शेतकरी बांधवांना कदाचित ते बिचारे महिला बहिणी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मला टी व्ही चॅनलमध्ये मी ते पाहिलं, तर अशा पद्धतीने नाही व्हायला पाहिजे. त्यांना याच्यामधला मार्ग काढणं आवश्यक आहे. शेवटी सरकार आणि जनता या दोघांच्या समन्वयाने काही विकासाची कामं करायची असेल तर राजकारण बाजूला ठेवून करायला पाहिजे, अशी माझी हात जोडून सर्व विरोधी पक्षाला, सत्ताधारी पक्षाला विनंती आहे. निवडणुका आल्या त्यावेळेस जरूर निवडणुकीमध्ये तुम्हाला काय बोलायचं काय नाही बोलायचं त्यावेळेस बोला, परंतु ज्या कामासाठी राज्याच्या अनेक केंद्र सरकारच्या, राज्य सरकारच्या योजनेची अंमलबजावणी आपल्या राज्यामध्ये होत असेल, त्याला विरोध करून मग आपल्याकडून काही बाहेर कंपन्या गेल्या, बाहेर काय, तर त्याच्यावर परत आम्हालाच तिकडून बी शिव्या खाण्याचा धंदा तोच झालेला आहे. तेच बोलतात, तेच लोक आहे. करू देत नाही, करायला गेलो तर त्याला विरोध करायचा आणि नाही केला आणि बाहेर गेले. शेवटी उद्योगपती, धंदा करणारा, व्यापार करणारा, बिझनेस करणारा, केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, कुठेतरी त्याला करावं लागेल आणि नाही केलं तर कुठेतरी जावं लागेल. तर अशा पद्धतीने विनायक राऊत साहेबालाही माझी विनंती राहील का आपल्या नेत्यांनीच त्यावेळच्या, आमच्या नेत्यांनी, समजा मी बी त्यावेळेस शिवसेनेत होतो, त्यांनी ती जागा सुचवलेली, त्याला विरोध करूनही ते काम करू द्यावं. काही त्याच्यामध्ये उणिवा असेल, काही जाचक असेल, काही अटी असेल, काही शर्ती असेल, त्याच्यामध्ये बसून मार्ग काढायला पाहिजे. पण विनायक राऊत जे आहे ते आता त्यांना आंदोलकांना भेटायला जात आहेत, अशा वेळेस त्यांना अडवलं जातं, पोलिसांमार्फत ताब्यात घेण्यात येतं. ही एक प्रकारची हुकुमशाही असल्याचं बोललं जात आहे. तुमचं काय मत आहे? नाही, मला तर असं वाटतं की सरकारी कामामध्ये जे जे अडथळा घालतील, जे काही कायदा सुव्यवस्था हातात घेण्याचा प्रयत्न करतील, त्यांच्यावर कडक कारवाई करायलाच पाहिजे. शेवटी आपल्या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जे पवित्र संविधान दिलेलं आहे, त्याच्यामध्ये नियम, धोरण, कायदे ठरवलेले आहे. त्या पद्धतीने तुम्ही तुमची मागणी करा, परंतु कुठेही जायचं फक्त कायदा सुव्यवस्था बिघडून राज्यामधली जी शांतता आहे त्याला बिघडण्याचा काही लोक प्रयत्न करत असेल तर कायदेशीर त्यांच्यावर कडक कारवाई व्हायलाच पाहिजे. दिल्लीमध्ये मुख्यमंत्री बदलाची चर्चा आहे आणि तुम्ही राधाकृष्ण विखे पाटलांचं नाव समोर केलं ही मी राधाकृष्ण विखे पाटील साहेबांचं नाव पुढं केलंच नाही. तुमच्यासारख्या लोकांनी तिथे नाव पुढं केलं. माझं म्हणजे तुम्ही नसेल पण तुमच्यासारखे ते हे जे हत्यार का कमी नाही आहे, हे सर्व डेंजर झोन हेच आहे. याच्यामधून मी जे चांगलं बोलल ते तुम्ही दाखवणार नाही. एखादा शब्द वाईट निघाला मला याची जाणीव आहे, कारण की तुम्हाला वाईट वाटू देऊ नका. तुम्हाला मी हात जोडून विनंती करतो, माझं ऐका. मी काय बोललो तुम्ही ऐका ना. मी काय बोललो आता तो ऐकून घ्या. आताही ऐकणार नाही तर मग तुम्ही जे बोलाल ते सत्य आहे. मला काही लोकांनी सांगितलं का मराठा समाजाचे हे मुख्यमंत्री, आमच्याकडे मराठा समाज जरा मोठ्या प्रमाणावर आहे, मराठा समाज. तर मी सांगितलं की एकनाथ शिंदे साहेब बी मराठी आहेत, आमचे रावसाहेब पाटील दानवे हे बी मराठी आहेत आणि विखे पाटील माझे दोस्त आहे. मी बी हनुमान महाराजाचा एक भक्त म्हणून तुम्हाला वागतो का माझा हृदय कधी चिरून देण्याची माझ्यावर पाळी आली असती तर माझ्या हृदयामध्ये विखे पाटील दिसले असते. 25 वर्षाचा मित्र, काँग्रेसमध्ये सोबत होतो, पहिले सोबत होतो, त्याच्यानंतर परत सोबत आलो, त्याच्यानंतर परत विरोधमध्ये गेलो, त्याच्यानंतर परत युती झाली. आता हे तर दोस्त, तर तुमचेही पत्रकार एकमेकाचे तुम्ही दोस्त आहे, तर याचा अर्थ हे जे सामवाला आहे तो IBN वाला, आज तकवाला आहे, शाहीवाला ABP माझावाला आहे, तर तो दुसऱ्या चॅनलवर जाऊ शकत ते त्यांचे काम ते करतात. अशा पद्धतीने ते भारतीय जनता पार्टीचे नेते, भारतीय जनता पार्टीला कोणाला काय करायचं ते ठरवतील, परंतु जोपर्यंत एकनाथ शिंदे साहेबासोबत भारतीय जनता पार्टी आहे तोपर्यंत एकनाथ शिंदे साहेब या राज्याचे टायगर आहेत, मुख्यमंत्री आहेत, कर्तव्यदक्ष आहेत, 18 तास काम करणारे आहेत. सर्वात लोकल गाडी माझ्या आयुष्यामध्ये 42 वर्षामध्ये हात दाखवा, गाडी थांबवा असे मुख्यमंत्री मी पहिल्यांदा पाहिले. तुमच्या मनातले मुख्यमंत्री विखे पाटील आहेत. माझ्या मनामधले हृदयामधला मित्र बोललो, मित्र मुख्यमंत्री असेल तर मग करा. मी जे बोलू लागले आताही समजा का मुख्यमंत्री 2024 पर्यंत यांचा कार्यकाळ राहील, यांच्याच कार्यकाळामध्ये निवडणुका होतील आणि पुढं 29 पर्यंतही भारतीय जनता पार्टीचा सपोर्ट असला तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबच राहतील. हे काळ्या दगडावरची पांढरी रेष. आता परवानगी सर, एक मिनिट
भाजपला जर सपोर्ट असला तर आम्ही परत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होतील. पण तुम्हाला काही शंका आहे का भाजप तुमच्यासोबत येणार नाही? हे पहा, मी काय बोललो, मी आताही बोलू लागलो का देशामध्ये सर्वात मोठा पक्ष भारतीय जनता पार्टी आहे. देशामध्ये राज्यामध्येही मोठा पक्ष म्हणून एक नंबरचा त्यांचा नाव आहे. ते आमच्या सोबत आहे, यामध्ये तीळ मात्र शंका नाही. परंतु राजकारणामध्ये मी जे शब्द बोललो या शब्दामध्ये तितकीच सत्यता आहे. सन्माननीय पंतप्रधान महोदय, आदरणीय सन्माननीय नरेंद्रजी मोदी साहेब आणि अमित शहा साहेबाचा विश्वास हा ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचे नेते म्हणून एकनाथरावजी शिंदे साहेबावर आहे आणि ते मुख्यमंत्री त्यांच्या दोघांच्या संमतीने झालेले, म्हणून मी भारतीय जनता पार्टी बोललो. आता सरकारच आमचा ओरिजिनल सरकार आणण्याचा पवित्र काम या राज्यामध्ये कोणी केला असेल तर एकनाथ शिंदे साहेबांनी हा उठाव केला आणि ज्या निवडणुकीच्या अगोदर आम्ही छापले होते पोस्टर त्याची तंतोतंत अंमलबजावणी होऊ लागली. जय हिंद, जय महाराष्ट्र. एकच मिनिट, एखादा शेवटचा प्रश्न एकदा विचारू द्या. हा, कोणतरी बोला. 101% होतील. भाजप बी आमचा नेतृत्व शिंदे साहेबाचा मान्य करण. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.